ओके, नाउ द नेक्स्ट टॉपिक इज पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. आता हा टॉपिक खूप मोठा आहे, त्यात मी जाणार नाहीये. जे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ इम्पॉर्टंट आहे विल कव्हर द दॅट पॉइंट. सो द टॉपिक बेसिकली इज पैकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लैटिस. मीन्स कोई भी क्रिस्टल में पार्टिकल्स कैसे हमने अरेंज किए हुए हैं, एडजेसेंट में, स्क्वायर क्लोज पैकिंग, एचसीपी एंड ऑल दैट. ये आप प्रॉपर बुक में पढ़ लो. आई एम जस्ट गिविंग अ ग्लांस ऑफ दैट. उसमें इंपॉर्टेंट टॉपिक कौन सा है? द वेरी फर्स्ट वन इज कोऑर्डिनेशन नंबर. नाउ काय असतं कोऑर्डिनेशन नंबर? सो इट इज द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर्स. एका स्पियरच्या बाजूला असणारे स्पियर्स, द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर्स दॅट टच एनी गिवन स्पियर, दॅट टच एनी गिवन स्पियर इज कॉल्ड एज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे एका स्पियरच्या बाजूला किती स्पियर आहेत. फॉर एक्झाम्पल इफ आय डू लाईक दिस 1 2 3 4, मग याच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती स्पियर आहेत? तर हा 1 आणि हा 2, त्याला म्हणणार आपण त्याला कोऑर्डिनेशन नंबर. इफ आय हॅव सम वन हियर, सम हियर, म्हणजे हा झाला 1 2 3 4, असं आपण त्याला वी कॅन से कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. सो आता आपलं इम्पॉर्टंट यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर पर्टिक्युलर एका युनिट सेल मधला. इफ आय से सिंपल क्यूबिक युनिट सेल, कोऑर्डिनेशन नंबर इज 6. इफ आय से बीसीसी युनिट सेल, कोऑर्डिनेशन नंबर इज 8. आणि इफ आय से एफसीसी युनिट सेल, एचसीपी किंवा सीसीपी, तिघांचा अर्थ सेमच असणार आहे. तिघांचाही कोऑर्डिनेशन नंबर 12 असणार. हे प्लीज नोट डाऊन करून घ्या. याच्यावर क्वेश्चन कॅन बी आस्क्ड इन एमसीक्यूज. ओके फाईन. हे जर आपल्याला समजलं, एकदा हा टॉपिक नीट वाचून घ्या बुक मधून. आता आपण जाऊया पुढे. द नेक्स्ट वन अँड द इम्पॉर्टंट पार्ट इन पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इज व्हॉइड. व्हॉइड म्हणजे व्हॉइड असतात एम्प्टी स्पेस. म्हणजे आता बघा, आपण क्यूबिक युनिट सेल म्हणतोय. क्यूबिक असू किंवा कोणती ज्योमेट्री असो, प्रत्येकाला कॉर्नर असतात. सो ते कॉर्नर आणि पार्टिकल्स आर स्पेरिकल इन शेप. मग एक बॉल आणि एक बॉक्स, तुम्ही त्याला त्या बॉक्समध्ये किती बॉल भरा, त्याचे कॉर्नर्स विल ऑलवेज बी एम्प्टी. तसंच प्रत्येक स्पियरच्या मध्ये सुद्धा एक स्मॉल अमाउंट ऑफ स्पेस एम्प्टी असणार आहे. मग इथे इफ यू कॅन सी दिस ट्रायंग्युलर व्हॉइड, दिस ट्रायंग्युलर व्हॉइड, म्हणजे जेव्हा कधी पार्टिकल्स अरेंज होतात त्यांच्यामध्ये एक ट्रायंगल व्हॉइड असतेच एका वन डायमेन्शन मध्ये. ओके. मग जर समजा ट्रायंग्युलर व्हॉइड, पहिल्या लेअरची ट्रायंग्युलर व्हॉइड ही रेड वाला पार्ट, ओके, या रेड वाल्या पार्टची ट्रायंग्युलर व्हॉइड ज्याला कलर केली ब्लॅक मध्ये, ती ट्रायंग्युलर व्हॉइड जर कव्हर झाली सेकंड लेअरच्या फक्त एका पार्टिकलने, ओके, जर फर्स्ट लेअरची ट्रायंग्युलर व्हॉइड सेकंड लेअरच्या फक्त एका पार्टिकलने कव्हर झाली, म्हणजे एक्झॅक्ट जवळ जाऊन बसला तो, सो वी गेट टेट्राहेड्रल व्हॉइड. ओके, वी गेट टेट्राहेड्रल व्हॉइड. जो जिओमेट्री काहीतरी अशी बनते, काइंड ऑफ दिस, असा एक शेप तयार होतो, त्याला म्हणतो आपण टेट्राहेड्रल व्हॉइड. ओके. आणि जर समजा रेड वाली ट्रायंग्युलर व्हॉइड इज कवर्ड विथ द ब्लू वाली ट्रायंग्युलर व्हॉइड, म्हणजे जेव्हा दोन ट्रायंग्युलर व्हॉइड एकावर ओव्हरलॅप करतात, म्हणजे समजा फर्स्ट ट्रायंग्युलर व्हॉइड इज लाईक दिस अँड सेकंड इज एक्झॅक्टली ओव्हरलॅपिंग इन ऑपोजिट डिरेक्शन, तर आपल्याला मिळते ऑक्टाहेड्रल व्हॉइड. ओके. ट्रायंग्युलर व्हॉइड कवर्ड विथ वन स्पियर गिव्स टेट्राहेड्रल व्हॉइड, and triangular void covered with another triangular void is called as octahedral void. Let me show it. Triangular void of the first layer is somewhat this. This is आपले back side ला in red color, आणि blue वाली triangular void या बदलून जाते. मग हा तर पार्ट कव्हर झालाय, इकडचा पार्ट, दिस पार्ट इज कव्हर्ड, बट हा जो शेप उरला याच्यामध्ये याला म्हणतो आपण ऑक्टाहेड्रल व्हॉइड. ओके, दॅट मेक्स अ ऑक्टाहेड्रॉन ज्योमेट्री. ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री तुम्ही कॉल ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे? तर इम्पॉर्टंट पॉईंट इज नंबर ऑफ पार्टिकल्स. जर समजा कुठल्याही युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स n असतील, इफ द नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल इज n, देन द टेट्राहेड्रल व्हॉइड डबल असणार. जर नंबर ऑफ पार्टिकल 1 असेल, टेट्राहेड्रल व्हॉइड डबल असणार. and octahedral void will be same. म्हणजे for example, if I say in simple cubic unit cell n is equal to 1, जर n is equal to 1 असेल in simple cubic unit cell, then tetrahedral void will be double आणि octahedral void will be 1. समजतंय? तसंच जर आपण म्हटलं
FCC युनिट सेल. याच्यामध्ये जर N इज इक्वल टू 4 असेल आणि मग टेट्राहेड्रल वॉइड किती असणार? टेट्राहेड्रल वॉइड डबल. अँड ऑक्टाहेड्रल वॉइड विल बी 4. आय होप हा पॉइंट सर्वांना समजतोय. याच्यावर एक्झाम मध्ये सिंगल मार्क क्वेश्चन कॅन बी आस्क्ड. सो प्लीज बी प्रिपेअर्ड विथ इट. हे सेंटेन्स आपलं इम्पॉर्टंट आहे. आता मी बघू शकतो. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड देन विल मूव टू द नेक्स्ट टॉपिक. ओके. सो वॉइड्स वर 2021 मध्ये एक क्वेश्चन आला होता फॉर 3 मार्क्स अँड द क्वेश्चन इज व्हेरी 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 सिंपल. लेट्स रीड द क्वेश्चन प्रॉपरली. काय क्वेश्चन आहे? अ कंपाऊंड फॉर्म हेक्सागोनल क्लोज पॅक्ड म्हणजे HCP स्ट्रक्चर. ओके. अँड व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स, टेट्राहेड्रल वॉइड्स अँड टोटल वॉइड्स फॉर्म इन 0.7 मोल ऑफ इट. हे सगळ्यात मोठं गिवन आहे अँड दॅट इज द ओनली गिवन थिंग. ओके. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे टेट्राहेड्रल वॉइड, ऑक्टाहेड्रल वॉइड आणि टोटल वॉइड्स. ओके. सगळ्यात पहिल्यांदा एक आपण पॉइंट समजून घेऊया. आपल्याला गिवन काय? N ची व्हॅल्यू, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू 0.7 मोल. आता एक आपल्याला गोष्ट माहित असली पाहिजे दॅट 1 मोल, लेट मी राइट द सोल्युशन हियर, 1 मोल इज इक्वल टू Na म्हणजेच 6.022 इंटू 10 to the power 23 ऍटम. जे काय असेल ते इथे आपण काय म्हटलं? कंपाऊंड. ठीक आहे, ऍटम्स. सो व्हॉट एव्हर इट इज, सो वी गेट 1 मोल इज इक्वल टू अवोगॅड्रो लॉ. बरोबर. मग जर 1 मोल इज इक्वल टू हे असेल मग 0.7 मोल इज इक्वल टू काय असणार? 0.7 मोल, 0.7 इंटू 6.022 इंटू 10 to the power 23, जे मी आधी काढून ठेवलेलं आहे. द आन्सर कम्स आउट टू बी 4.2161 into 10 to the power 23. Okay, let's say atoms. इथे पण येईल ऍटम. म्हणजे 0.7 मोल मध्ये N इज इक्वल टू आपल्याला मिळाला. ठीक आहे. आणि आपल्याला काय माहिती आहे? याच्यामध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉइंट माहिती आहे, तो म्हणजे जर आपल्याला जर व्हॅल्यू ऑफ N माहित असेल तर टेट्राहेड्रल वॉइड, लेट्स से टेट्राहेड्रल वॉइड्स आर इक्वल टू 2 इंटू N. मग जर आपला N हा मिळाला असेल तर टेट्राहेड्रल वॉइड किती असणार? 2 इंटू दिस नंबर विच इज 4.2161 इंटू 10 to the power 23, which comes out to be 8.4322 into 10 to the power 23 टेट्राहेड्रल वॉइड्स. समजतंय का? आणि नंबर 2 इज ऑक्टाहेड्रल वॉइड. ऑक्टाहेड्रल वॉइड्स हे आपल्याला माहिती आहे. जर आपण बोलतोय ऑक्टाहेड्रल वॉइड बद्दल, जितके नंबर पार्टिकल असणार तितकेच ऑक्टाहेड्रल वॉइड असणार. टेट्राहेड्रल वॉइड डबल असतात, ऑक्टाहेड्रल वॉइड सेम नंबर असतात. सो इट इज इक्वल टू N. मग आपली N ची व्हॅल्यू काय? हीच 4.2161 इंटू 10 to the power 23. बरोबर. मग आता द लास्ट वन, नंबर 3, विच इज टोटल नंबर ऑफ वॉइड्स. टोटल वॉइड्स. आता मला एक सिंपल सांगा, टोटल वॉइड काय असणार? नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स प्लस नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. सो ऑक्टाहेड्रल वॉइड्स प्लस टेट्राहेड्रल वॉइड्स. याची व्हॅल्यू काय? ऑक्टाहेड्रलची 4.2161 इंटू 10 to the power 23 प्लस याची व्हॅल्यू काय? 8.4322 इंटू 10 to the power 23. दोघांना आपण ऍड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं. आन्सर इज 12.6483 इंटू 10 to the power 23. इतके असणार आपले टोटल नंबर ऑफ वॉइड्स. समजतंय?
इज दॅट सिम्पल. इतकं सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला मिळाले 3 मार्क्स. पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि ट्राय बाय युअर सेल्फ. विल मूव टू द नेक्स्ट टॉपिक. चलो ओके. सो पटापट सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि गेट रेडी फॉर द ऍक्शन. सी यू सून. बाय.